सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बऱ्याच कालावधीनंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. मध्यंतरी काही कारणामुळे यूट्यूब चॅनलवर आपल्याला व्हिडिओ पोस्ट करणं शक्य नव्हतं, त्यामुळे आज आपण बऱ्याच कालावधीनंतर हा व्हिडिओ पोस्ट करत आहोत. व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण म्हणजे रब्बी हंगामातील जी ई पीक पाहणी आहे ती ई पीक पाहणीची तारीख ही राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी स्तरावरील शेवटची तारीख ही राज्य शासनाने त्यामुळे जाहीर केलेली आहे. त्यामुळे शेतकरी स्तरावरील जी ई पीक पाहणी आहे ती शेतकऱ्याने स्वतःच्या ई पीक पाहणी या ॲपद्वारे स्वतः शेतामध्ये जाऊन करून घ्यायची आहे. त्याची शेवटची तारीख सुद्धा राज्य शासनाने एका पत्रकाद्वारे कळवलेली आहे. त्यामुळे याचं कारण म्हणजे खरीप हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी ही केली नव्हती. त्यानंतर त्यांना सहाय्यक स्तरावरून सुद्धा करण्यास काही मुदत दिली होती. त्यानंतर शेवटची संधी सुद्धा त्यांनी सहाय्यक यांच्यामार्फत दिलेली आहे. आता शेतकऱ्यांना सूचना आहे की आपण वेळेमध्ये आपल्या पिकाची जी नोंद आहे ती आपण आपल्या मोबाईलद्वारे करून घ्यायची आहे. त्याची तारीख राज्य शासनाने 24 जानेवारी 2026 अशी दिलेली आहे. 24 जानेवारी 2026 पर्यंत आपण आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी या ॲपद्वारे करून घ्यायची आहे. त्यानंतर 24 जानेवारी नंतर आपल्याला सहाय्यक स्तरावरून सुद्धा ई पीक पाहणी करायला येणार आहे. त्याची सुद्धा तारीख दिलेली आहे. परंतु त्याची वाट न बघता आपण आपल्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी या ॲपद्वारे 24 जानेवारी 2026 पर्यंत आपल्या पिकांची नोंद आपण स्वतः करून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला आपल्या सातबारावर आपला माल हमी भावाने विकण्यासाठी सातबारावर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. त्या कारणाने आपण आपल्या पिकांची नोंद वेळेत करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील जी पिकांची नोंद आहे ती शेतकरी स्तरावरील करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2026 अशी राज्य शासनाने दिलेली आहे. धन्यवाद.